आज करूया आमच्या घरी केली जाणारी झणझणीत अंडा करी। पहिल्यांदा आपण यामध्ये तेल टाकून चिरलेला कांदा असा टाकून घ्यायचा आणि त्याला लाल रंग येऊपर्यंत भाजायचा आणि कांदा भाजत आल्यावर त्यामध्ये चिरलेला एक टोमॅटो टाकायचा। त्याचं पाणी कमी होईपर्यंत तो पण कांद्यासोबत भाजून घ्यायचं। आता आपण याला गार होऊन द्यायचा। नंतर खोबऱ्याचा किस लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि हे सगळं गार झाल्यावर मग ह्याचं वाटण करायला घ्यायचं। भाजलेल्या या कांदा टोमॅटोमध्ये असा हा भाजलेला खोबरं, लसूण, आलं आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालायची आणि त्यात थोडं पाणी घालून ते बारीक करून घ्यायचं। हे आपलं वाटण असं तयार आहे। आता आपण कढईमध्ये थोडं तेल टाकून खडे मसाले भाजून घ्यायचं आणि खडे मसाले भाजून झाल्यावर यामध्ये आपलं वाटण घालून थोड्या वेळ असं परतून घ्यायचं। हे वाटण भाजतंय तोपर्यंत इथे आपले अंडी शिजून तयार आहेत। आता हे सोलून झाले आहेत। आता हे वाटण चांगलं तेलात भाजले। यामध्ये टाकायचं आता बेसनचं पीठ, हे सुद्धा आता चांगलं परतून घ्यायचं। ह्यामध्ये चांगलं भाजल्यानंतर परत यामध्ये टाकायचं आहे धने पावडर, लाल तिखट, थोडीशी हळद, कांदा लसूण मसाला आणि हे पण यामध्ये चांगलं असं मिक्स करून थोडा वेळ भाजायचा आणि थोडं पाणी घालून हे भाजून घ्यायचं। नंतर आपल्याला जशी अंडा करी घट्ट पातळ लागते तशी यामध्ये पाणी घालून उकळी मारून घ्यायची आणि यामध्ये थोडेसे चवीपुरतं मीठ घालायचं आणि उकळी मारल्यानंतर यामध्ये हे सोललेले अंडी अशी काप काढून घ्यायचे आणि त्या उकळी आलेल्या करीमध्ये अंडी अशी सोडायची आणि 3-4 मिनटं अशी उकळी घालून घ्यायची। हे अशी अंडा करी आपली तयार झालेली आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा। थँक्यू। व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा। बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।